ते झालं की क्रोम मधनं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या आदिवासी विभागाअंतर्गत सुरू असलेल्या चौकीदार पदभरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण भेटत आहोत. आपले उर्वरित मागचे जे लेक्चर्स आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहे, जे तुम्ही तिथून डायरेक्ट ॲक्सेस तिथे मिळू शकता. तसंच हे आपलं आजचं लेक्चर राहणार आहे की ज्याच्यामध्ये आपण काही अतिसंभाव्य प्रश्नांची चर्चा करणार आहोत. तर आपण वेळ न घालवता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा आपला, संगणक नेटवर्कचे उदाहरण कोणते? लॅन, रॅम की रोम? तर पर्याय क्रमांक 1 जो आहे आपल्याला ते आपल्याला संगणकाचे लॅन लोकल एरिया नेटवर्क जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. एक असतं लॅन, दुसरं असतं वॅन, वाइड एरिया नेटवर्क. जे मोठ्या प्रमाणात आपण जे इंटरनेट वापरतो का ते आपण वॅनच्या माध्यमातून, वाइड एरिया नेटवर्क या माध्यमातून वापरतो. लॅन कनेक्शन मग ते अगदी छोट्या एरियाज करता कव्हर केलेलं असतं की जे वायरच्या माध्यमातून ते कव्हर होतं, की जे नेटवर्कचं उदाहरण आहे. एक असतं वॅन आणि दुसरं असतं लॅन. रॅम रोम आपण स्टोरेज डिव्हाइसेस बघतो बघा, रीड ओनली असतं. आणि त्याच्यानंतर सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याला आपण संगणकाचा मेंदू म्हणतो, की ज्यातनं आपलं संगणक जे आहे, डिव्हाइस जे आहे ते ऑपरेट होताना आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, वायफायचा उपयोग कशासाठी होतो? प्रिंटिंगसाठी, वायरलेस इंटरनेटसाठी, की स्कॅनिंगसाठी, की स्टोरेजसाठी? तर वायफायचा उपयोग आपण वायरलेस इंटरनेटसाठी आपण करत असतो, की ज्याच्यामधनं एका डिव्हाइसमधनं दुसऱ्या डिव्हाइसमध्ये आपण इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करतो. हे वायफाय जे आहे तसंच एक असतं बघा लायफाय, त्याच्यातनं लाईटच्या माध्यमातून समजा एखादा पर्टिक्युलर रूम आहे, त्या रूममध्ये तेवढी जी लाईट आहे, लाईटच्या माध्यमातून मग ते इंटरनेट तिथे दिलं जातं. बघा, गाथा सप्तशती हा ग्रंथाचा लेखक कोण? कालिदास, हर्षवर्धन, हाल, सातवाहन राजा की अश्वघोष? तर पर्याय क्रमांक 3 हाल हा सातवाहन राजा जे आहे, ज्यांनी प्राकृत भाषेमध्ये आपल्याला गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिलेला बघायला मिळतो, की जे सातवाहन घराण्याशी संबंधित आहे. तर सातवाहन घराण्याचा संस्थापक जर कोण विचारला तर आपल्याला सिमुक माहिती आहे. आणि सातवाहनांची राजधानी आपल्याला प्रतिष्ठान. राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण, महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर संस्थापक सिमुक. त्यानंतर भारताचा नेपोलियन म्हणून ओळखला जाणारा आपल्याला राजा इथे बघायला मिळतो. त्यानंतर जर बघायला गेलं तर कालिदास हे संस्कृत लेखक आहे बघा. संस्कृतमध्ये फेमस आपले जे आहेत काव्य आणि पद्य गद्य आपल्याला बघायला मिळतात. या विज्ञान शाकुंतलमय, विक्रम उर्वशी आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर मेघदूत आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं अश्वघोष आणि बुद्धचे बघायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर हर्षवर्धनचं मिळतं बघायला. त्यानंतर पुढचं बघा, लखनौ करार काँग्रेस आणि डॅश मध्ये झाला. मुस्लिम लीग, हिंदू महासभा, कम्युनिस्ट पक्ष की स्वराज्य पक्ष? तर लखनौ करार जो आहे तो आपल्याला पर्याय क्रमांक 1 मुस्लिम लीग आणि काँग्रेस दरम्यान झालेला आपल्याला बघायला मिळतो. तो कधी? 1915च्या काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनामध्ये. आणि ह्याच अधिवेशनामध्ये अजून एक दोन गट एकत्र आलेले, जी सुरत फूट झाली होती बघा 1907ची. त्या सुरत फुटीचा स्वर्णमध्य म्हटल्यावर यातनं जहाळ आणि मवाळ नेते एकत्र आले होते, पुन्हा एकत्र आलेले. म्हणजे लखनौ करार फार महत्वाचा आहे. त्यांनी हिंदू मुस्लिम जे इंडियन नॅशनल काँग्रेस असेल, मुस्लिम लीग आहे, यांना तर एकत्र आणलं. त्याचबरोबर जहाळ आणि मवाळ या दोन राजकीय गटांना सुद्धा विचारसरणी असलेल्या गटांना एकत्र आणलं, की त्याच्यातनं 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये त्यांच्यात फूट पडलेली होती. त्यानंतर जर बघायला गेलं तर कम्युनिस्ट पक्षाची स्थापना जर आपण बघायला गेलं तर 1926 मध्ये आपल्याला बघायला मिळते. महासभेची स्थापना 1905 मध्ये आपल्याला. त्यानंतर स्वराज्य पक्ष 1923 मध्ये आपण त्याची स्थापना बघतो. भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, नेहरू की आंबेडकर? तर संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष आपल्याला
सच्चिदानंद सिन्हा हे असलेले बघायला मिळते। यांच्या नावाची शिफारस की जे सर्वात वयस्कर सदस्य होते त्या संविधान सभेचे, त्यांच्या नावाची शिफारस आपल्याला जे बी कृपलानी जे आहेत आपले आचार्य जे बी कृपलानी यांनी केलेली बघायला मिळते। असलेले आपल्याला त्यात बघायला मिळते। त्यानंतर जर बघायला गेलं तर मग कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड नंतर मग केलेली आहे। तर बघा, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कुणी केली? सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, भगतसिंग की लाला लाजपत राय? इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना आपल्याला रासबिहारी बोस पेक्षा इथे ना 1907 मध्ये तारकनाथ दास म्हणून आहेत बघा। यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मग पुढे कंटिन्यू रासबिहारी बोस करतात, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस त्याला जॉईन करताना बघायला मिळत आहे। तर बघायला गेलं तर आपल्याला इंडियन इंडिपेंडन्स स्थापना आपल्याला अशा रासबिहारी बोस या पर्यायामध्ये आहे। अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली? सावरकर बंधू, टिळक, फुले की आंबेडकर? तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना आपल्याला सावरकर बंधूंच्या माध्यमातून बघायला मिळते। कधी? 1905 मध्ये नाशिक। याला क्रांतिकारी चळवळीला सुरुवात बघतो आपण, आणि याला पहिले मित्रमेळा नाव होतं, आणि त्याची स्थापना 1899 मध्ये झालेली होती। मित्रमेळ्याचेच रूपांतर अभिनव भारतमध्ये मग सावरकर बंधूंनी केलेलं आपल्याला बघायला मिळते। टिळक कशाशी संबंधित आहे समजा तर संस्था विचारली तर होम रूल चळवळ। फुले सत्यशोधक समाज। आंबेडकर जर बघायला गेलं तर शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष त्यांनी बनवला, बहिष्कृत हितकारणी सभा बनवली, त्यानंतर मजूर पक्षाची स्थापना। या सगळ्या गोष्टींची मग आंबेडकर आपल्याला संबंधित असलेले बघायला मिळतात की ज्या संघटनांच्या स्थापनेत आंबेडकरांचा भूमिका आहे। त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची कोणत्या सूचित आहे? 7व्या अनुसूचित आहे, 8व्या अनुसूचित आहे, 9वी अनुसूचित आहे की 10व्या अनुसूचित आहे? तर समवर्ती सूची आपल्याला 7व्या अनुसूचीमध्ये बघायला मिळते की त्या अंतर्गत आपल्याला 3 सूचींमध्ये राज्यकारभार करता येतो। केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची। केंद्र सरकार केंद्र सूचीतनं वापर करेल, राज्य सरकार राज्य सूचीतनं करेल, आणि समवर्ती सूचीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य दोन्ही त्या विषयावर काम करू शकतात। तर मग अशा 3 सूची आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर जर बघायला गेलं तर 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याला 22 भाषा आहेत। त्यानंतर जर बघायला गेलं तर 9व्या अनुसूचीमध्ये आपल्याला पहिल्या घटना, दुसरी 9वी अनुसूची आपल्याला आलेली बघायला मिळते की ज्याच्यातनं आपल्याला भूमी सुधार लँड रिफॉर्म्स ऍड केलेले बघायला मिळतात। त्याच्यानंतर 10वी अनुसूची आपल्याला पक्षांतर बंदीशी संबंधित असलेली बघायला मिळते, अँटी डिफेक्शन लॉ ज्याला म्हणतो आपण। भारतीय राज्यघटनेला राहिलं बघा, आता टोटल जेव्हा संविधान स्थापन झालेलं सुरू झालेलं का तेव्हा आपल्याकडे 8 अनुसूची होती। सद्यस्थितीला आपल्याकडे किती? 12 अनुसूची आहे। नव्याने ऍड केलेली बघा 9वी अनुसूची भूमी सुधार, पक्षांतर बंदी, 10वी अनुसूची 11वी पंचायत राजशी संबंधित आणि 12वी नगरपालिकांशी संबंधित आहे। त्यामध्ये क्रमशः आपल्याला 29 आणि 18 विषय असलेले बघायला मिळतात। अशा 4 अनुसूची आपण नव्याने ऍड केलेल्या आहेत आपल्या भारतीय संविधानामध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि मग ह्या 8वी आणि 7वी, मग पहिल्यापासून जर बघायला गेलं तर पहिल्या अनुसूचीमध्ये भारताचं राज्य वगैरे दिलेलं आहे, तर मग दुसरीमध्ये वेतन व भत्त्याबद्दल विचारलेलं आहे, तिसऱ्या अनुसूचीमध्ये मग जर बघायला गेलं तर शपथ बद्दल बोललेलं आहे, चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेच्या जागाचं वाटप आहे, बरोबर। 5व्या अनुसूचीमध्ये आदिवासी क्षेत्रांबद्दल तरतूद केलेली आहे, आणि 6 शेड्यूलमध्ये आपल्याला काही पर्टिक्युलर राज्य आहे जसं की आसाम आहे, तर त्रिपुरा असेल, आपलं मेघालय असेल आणि मिझोराम असेल, या राज्यांसाठी ज्या स्पेशल प्रोव्हिजन्स ज्या आहेत आपल्याला आदिवासी बहुल एरियासाठी त्याची तरतूद दिलेली आहे। अशा आपल्याला पूर्ण 12 अनुसूची आपल्याला भारतीय संविधानामध्ये आपल्याला बघायला मिळतात, ज्या आपण अनुसूची आणि भाग जे आहेत कोणत्या भागामध्ये कोणतं कलम आहे
त्याची आणि अनुसूची कोणकोणत्या आहेत, त्यात काय काय इन्क्लूड आहे याचा क्रम बघणे आपण परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरेल. त्यानंतर पुढचं बघा, भारतीय राज्यघटनेला अर्धसंघीय, क्वाझी ज्युडिशियल, क्वाझी फेडरल असे कोणी म्हटले? केसी वेयर, आयव्हर जेनिक्स, डॉक्टर आंबेडकर, ग्रॅनविल ऑस्टिन. तर केसी वेयर यांनी आपल्याला अर्धसंघीय म्हटलं बघा. आपण संघराज्य आहे, राज्यांचा संघ आहे, संघराज्य म्हणण्यापेक्षा आपण काय तर राज्यांचा संघ आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं बघा, संविधान दिन कधी साजरा केला जातो? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर की 2 ऑक्टोबर. आपण आपला संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा करतो. का? कारण की 26 नोव्हेंबर 1949 ला आपण आपलं संविधान अंगीकृत केलेलं आहे बघा. आणि संपूर्ण संविधानाची अंमलबजावणी आपण 26 जानेवारी 1950 मध्ये केली. म्हणून आपण 26 जानेवारीला काय सेलिब्रेट करतो? आपला गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन. पंधरा ऑगस्टला आपण आपला स्वातंत्र्य दिन. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जे आहेत आपले तर ते आपण साजरी करतो. भारतीय राज्यघटनेतील प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? 352, 360, 368, 324. तर पर्याय क्रमांक 3, 368 भाग 20 मध्ये आपल्याला ही घटना दुरुस्ती प्रक्रिया आहे ती बघायला मिळते, की जी 3 पद्धतीने आपण करतो. पहिली आहे बघा साध्या बहुमताने, दुसरा आहे विशेष बहुमताने, आणि तिसरं आहे बघा निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची त्याला संमती असते घेणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल जीएसटी संदर्भात जेव्हा अप्रत्यक्ष कराचा जी घटना दुरुस्ती आपण आणली होती तर त्याच्या संदर्भात जेव्हा चेंज करायचे कारण की अप्रत्यक्ष कर पूर्ण भारतभरावर लागू होते, अशा वेळी ते अस्तित्वात असलेले जे तत्कालीन अस्तित्वात असलेल्या एकूण घटक राज्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक जास्त घटक राज्यांची संमती त्यासाठी आवश्यक आहे. अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांची संमती. तीनशे 52 आणि 360 आपल्याला आणीबाणीच्या तरतुदीशी संबंधित आहे. 24 आपल्याला इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. तर बघा आदिवासी विभाग भरती जी आहे आपली त्याच्या अंतर्गत आपण संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे चौकीदार पदासाठी. त्याची फीस राहणार आहे मात्र 399 रुपये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता कोर्स परचेस करण्यासाठी. आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही कंटिन्यू राहू शकता की ज्याच्यावर आपण ही सिरीज चालवत आहोत. नंतर पुढचं बघा आंतरराष्ट्रीय शिवरात्री उत्सव 2026 प्रामुख्याने हिमाचल प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्यात साजरा केला? मंडी, कांगडा, चंबा आणि चौथं कुल्लू. तर हिमाचल प्रदेशमधील मंडी या क्षेत्रामध्ये आपण शिवरात्री उत्सव जो आहे आपला आंतरराष्ट्रीय शिवरात्री उत्सव 2026 साजरा केलेला आहे. आता हे फेब्रुवारी मधलं करंट अफेअर्स आहे बघा. परीक्षेच्या दृष्टीने मागील 1 ते 1.5 वर्षाचा चालू घडामोडी आपल्याला बघणं गरजेचं ठरतील. त्यानंतर बघा निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग सेंट्रल जो आहे तो यांच्यात राष्ट्रीय गोलमेज परिषद कोणत्या ठिकाणी झाली? हैदराबाद, दुसरं मुंबई, तिसरं नवी दिल्ली की चौथं चंदीगड. तर पर्याय क्रमांक 3 नवी दिल्लीमध्ये राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाच्या जी समिट झाली होती त्याच्यातनं मग जे निवडणुकाचे अपारदर्शकपणाचा जो आरोप होतोय किंवा मग जे फेक वोटर्स बद्दलचा जो स्कॅम होता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर ईव्हीएमचा जो वाद होता त्या सगळ्या वादांवर एक तोडगा काढण्यासाठी व पारदर्शकरित्या व निष्पक्षपातीपणे निवडणुका आपल्या राज्यांमध्ये देशामध्ये पार पडण्यासाठी काय काय करता येतील, काय उपाययोजना करता येतील यासाठी आपल्याला ही बैठक नवी दिल्लीमध्ये झालेली बघायला. त्यानंतर बघा प्रहार नावाची भारताची पहिली सर्वसमावेशक राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय की गृह मंत्रालय. तर पर्याय क्रमांक 4 गृह मंत्रालयाच्या अंतर्गत हे सुरू केलेले आहे. आणि झिरो टॉलरन्स याच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे प्रहारच्या माध्यमातून जे 2026 पासून आपण लागू केलेलं आहे.
महत्वाचं आहे. लू हे काय आहे? थंड वारे, गरम व कोरडे वारे, पावसाचे ढग की हिमवादळ. तर लू हे आपल्याला गरम व शुष्क वारे, कोरडे वारे आपल्याला उत्तर भारतीय मैदानांमध्ये बघायला मिळतात. मैदानी प्रदेशामध्ये बघायला मिळतात. बघा, पृथ्वीच्या सर्वात बाहेरील थराला काय म्हणतात? कोर, मेंटल, क्रस्ट की निफे. तर पर्याय क्रमांक 3 क्रस्ट असं म्हणतात. आता ह्यांना मराठी नावं बघू. कोर म्हटल्यावर काय? आपला गाभा. मेंटल म्हणजे प्रावरण. त्याच्यानंतर क्रस्ट म्हटल्यावर काय? भूकवच. बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की इंग्लिशमध्ये त्याची नावं येऊ शकते. भूकवच आपण पटकन उत्तर दिलं असतं, परंतु इंग्लिशमध्ये आल्यामुळे बऱ्याच जणांचा कन्फ्युजन होतं. ते आपण एकदा व्यवस्थित बघूया. अशी एक डायग्राम तुम्ही सर्वांनी बघितली असावी शाळेच्या पुस्तकांमध्ये, बरोबर? हे भूकवच, सागरी आणि जमिनीचा भाग, करेक्ट. त्याच्यानंतर हा असतो बघा प्रावरण, 2900 किलोमीटरवर प्रावरण. आणि त्याच्यानंतर आहे गाभा. गाभाचे पण 2 भाग आहे, अंतर्गत गाभा आणि बाह्य गाभा. प्रावरणाचे पण आपल्याला 2 भाग बघायला मिळतात, अंतर्गत गाभा आणि बाह्य गाभा. प्रावरण आपल्याला बघायला मिळतं. या प्रावरणांमधनं, कामामधनं वेगवेगळ्या डिस्कंटिन्युटी, असांतत्य आपल्याला बघायला मिळतात. सागरी भरती आवटी मुख्यतः कशामुळे होते? चंद्र, वारा की पाऊस? तर चंद्रामुळे आपल्याला बघायला मिळते. आणि भरती आवटीमध्ये बघा गुरुत्वीय बलाचा वापर होतो. कशाचा? गुरुत्वीय बल. जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो महत्वपूर्ण भूमिका बजावतो. उधाणाची भरती जेव्हा म्हणतो का आपण, उधाणाची भरती जी आपण अमावस्या पौर्णिमेला बघतो. त्यावेळी काय होतं की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी तिघं सरळ एका रेषेत येतात. त्यामुळे मग ती उधाणाची भरती, तिघांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो एक साथ लागतो. त्यामुळे मग उधाणाची भरती आपल्याला अमावस्या पौर्णिमेला बघायला मिळते. मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतून आला? इंग्रजी, हिंदी, अरबी की संस्कृत? तर पर्याय क्रमांक 3 अरबी भाषेतनं मान्सून या शब्दाची उत्पत्ती आपल्याला झालेली बघायला मिळते. रेन फॉरेस्ट म्हणजे कोणती वने? वर्षावने ज्याला म्हणतो का आपण रेन फॉरेस्ट, ते म्हणजे कोणती वने? त्यामध्ये बघा काटेरी वन, सदाहरित वने, पाणझडी वने की पर्वतीय वने? तर रेन फॉरेस्ट म्हणजे काय? सदाहरित वने. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जे म्हणतो का आपण, उष्णकटिबंधीय वर्षावने. हे आपल्याला कोणत्या भागामध्ये आढळतात? प्रामुख्याने ट्रॉपिकल रिजन मध्ये. ही समजा ही पृथ्वी आहे, 0 डिग्रीवर आपल्याला काय मिळतं? विषुववृत्त. उत्तरेला आपल्याला कर्कवृत्त बघायला मिळते 23.5 वर. त्यानंतर दक्षिणेला 23.5 वर आपल्याला मकरवृत्त बघायला मिळते. आता त्यांच्या दरम्यानचा हा जो एरिया आहे का, हा पूर्ण हा आपण काय उष्णकटिबंधीय क्षेत्र म्हणून ओळखतो. तर मग ह्या उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये आपल्याला रेन फॉरेस्ट, वर्षावने ही मोठ्या प्रमाणात आढळतात की ज्याला आपण सदाहरित वने असं म्हणतो. बघा, प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू झाला? 1973, 1985 तिसरं, 1992 आणि चौथं 2000. तर आपल्याला प्रोजेक्ट एलिफंट जो आहे तो आपण पर्याय क्रमांक 1992 मध्ये केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून आपण हत्ती जे आहे त्यांच्या संवर्धनाची भूमिका बजावतो, संरक्षण आणि संवर्धन. मग त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळे एलिफंट रिझर्व बनवलेले आहेत बघा आपल्या देशामध्ये. नुकतंच आपण एक एलिफंट कॉरिडॉर बनवलं होतं बघा, आपल्या 5 राज्यांमधनं जातो, मध्य भारतात मधल्या.
तर तो त्यातनं बघायला. तर बघा, निलगिरी बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यांमध्ये फैललेले आहे? महाराष्ट्र व गोवा, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू, पंजाब आणि हरियाणा, आणि चौथं गुजरात आणि राजस्थान. तर निलगिरी बायोस्फिअर रिझर्व आपल्याला दक्षिण भारतामधील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू ह्या 3 राज्यांमधनं असलेलं बघायला मिळतं. बायोस्फिअर रिझर्व जो आहे की तिथे आपल्याला पूर्वी घाट आणि पश्चिमी घाट एकत्र येताना दिसतात. गुजरात राजस्थानमध्ये आपल्याला बघायला गेलं तर अरावली रेंज बघायला मिळते. पंजाब हरियाणा उत्तर भारतीय मैदान मिळतो. महाराष्ट्र गोवामध्ये आपल्याला सह्याद्री पश्चिमी घाट आपण जाताना बघतो. तर भारतातील जंगलांचे वर्गीकरण प्रामुख्याने कशाच्या आधारावर केले जातं? जंगलांचं वर्गीकरण आपण त्या बेसिसवर करत आहोत. भारतीय जंगल जे आहे, माती, हवामान आणि पर्जन्य, लोकसंख्या की उद्योग. तर आपल्या जंगलांचं वर्गीकरण आपण हवामान आणि पर्जन्य या महत्त्वपूर्ण घटकांच्या माध्यमातून बघतो की हाय अल्टिट्यूड, जसं की आपण जर बघायला गेलं तर आपल्याला महाराष्ट्राकरता जर बघायला गेलं तर आपल्याकडे देवदार सारखे वृक्ष बघायला मिळतात. आपल्याकडे वड, पिंपळ, साग हे झाडं बघायला मिळतील, बरोबर. परंतु ते जर आपण हिमालयन रिजनमध्ये जर गेलो तर तिथे आपल्याला देवदार सारखे बघायला मिळत आहे वृक्ष, बरोबर. पीक पद्धतीमध्ये फरक पडतोय. या सगळ्या गोष्टी, अक्रोडाची झाडं बघा, सफरचंदाची झाडं बघा, हे आपल्याला बघायला नाही मिळत. पण हाय अल्टिट्यूड असलेल्या हिमालयन भागामध्ये बघायला मिळतात. शोला वनं जी आहेत आपल्याला दक्षिण भारतात ते तामिळनाडूमध्ये बघायला मिळतात. चंदनाचे जे वृक्ष आहेत ते आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये बघायला मिळतात. म्हणजे हे काय पर्टिक्युलर एरियामध्ये पर्जन्यमान कसं आहे, तिथलं हवामान कसं, तिथलं वातावरण काय, तापमान काय आहे, या सर्व गोष्टीचा एकंदरीत आढावा घेऊन आपल्याला वृक्षांचं वर्गीकरण आपण करतो. तर मग ते प्रामुख्याने कशाच्या आधारावर आहे? हवामान आणि पर्जन्यमानाच्या आधारावर. मग त्याच्यानुसार जर बघायला गेलं तर आपल्याला काय म्हणतो आपण, आर्द्र पानझडी वने बघतो, आर्द्र सदाहरित वने, त्याच्यानंतर शुष्क पानझडी वने, शुष्क सदाहरित वने, नीम सदाहरित वने बघतो बघा आपण. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर काटेरी वने बघतो आपण, झुडपे. त्यानंतर पर्वतीय वने, वाळवंटी वने, अशा स्वरूपामध्ये आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करत असतो की जे हवामान, पर्जन्य आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे तापमान. या घटकांवर त्यांचं मुख्यतः वर्गीकरण आपण करत असतो. त्यानंतर पुढचं बघा, भारतातील जंगलांचे संरक्षण कोणत्या सूचीमध्ये आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, अवशिष्ट सूची. तर पर्याय क्रमांक 3, समवर्ती सूचीच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्रितरित्या आपल्या जंगलांचे, वनांचं संरक्षण करत असतं. आणि दर 2 वर्षांनी आपली फॉरेस्ट रिपोर्ट येते बघा. दर आपली वणिकी रिपोर्ट येते, फॉरेस्ट रिपोर्ट जी येते. मग त्याच्यामध्ये सांगतात की जंगलांचं क्षेत्र कमी झालं, जास्त झालं, क्षेत्रफळ वाढलं, कॅनोपी वाढला की नाही वाढला, त्यात एकंदरीत सर्वात जास्त वनं कोणत्या राज्यामध्ये आहे, एकूण एरियाच्या तुलनेमध्ये सर्वाधिक राज्य कोणत्या, म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये वन आहे, यांचं पूर्ण वर्गीकरण आपल्याला दर 2 वर्षांनी फॉरेस्ट रिपोर्टमध्ये आलेलं बघायला मिळतं. नुकतंच आपल्याला जर 2023ची फॉरेस्ट रिपोर्ट आलेली बघायला मिळते. आता 2025ची फॉरेस्ट रिपोर्ट आपल्याला आता या वर्षाच्या शेवटपर्यंत बघायला मिळेल. तर बघा, प्रोजेक्ट टायगर सुरू होताना किती व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये होते? पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 9, पर्याय क्रमांक 4 12. प्रोजेक्ट टायगर कधी सुरू केला आपण? 1973 मध्ये, वन्यजीव कायदा आलाच्या नंतर. तर त्यावेळी आपल्याकडे 9 व्याघ्र प्रकल्प आपल्याला होते. किती? 9. आणि सध्या स्थितीला अपडेटेड जर बघायला गेलं मे 2026 पर्यंत आपल्याला 55 टायगर रिझर्व बघायला मिळतात. करेक्ट. बरोबर. हा कोणत्या नदीच्या डेल्टामध्ये आहे? गोदावरी,
गंगा, ब्रह्मपुत्रा, कृष्णा की नर्मदा. आता सुंदरबन डेल्टा जर बघायला गेलो आपण तर ह्या एरियामध्ये सुंदरबन डेल्टा आपल्याला बघायला मिळतो. इथून आपल्याला 2 नद्या एकत्र येताना दिसतात. पहिले इकडची आपली गंगा नदी येते आणि इकडे एक ब्रह्मपुत्रा जी आहे ती अशी येते. त्या दोघींच्या डेल्टा म्हणजे काय त्रिभुज प्रदेश म्हटल्यावर पर्याय क्रमांक 2 गंगा ब्रह्मपुत्राच्या त्रिभुज प्रदेशावर आपल्याला सुंदरबन डेल्टा हा बघायला मिळतो की जो भारतातील सर्वाधिक मॅंग्रोव्ह फॉरेस्ट खारफुटी वनस्पती जे आहेत त्याला काळंद वन पण म्हणतो बघा आपण, यांचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर जर बघायला गेलं तर गोदावरी नदी असेल, कृष्णा नदी असेल तर त्यांच्यावर आपल्याला डेल्टा बघायला मिळतोय. परंतु नर्मदा नदीवर आपल्याला डेल्टा बघायला मिळत नाही कारण की नर्मदा इकडे जाते, पश्चिम वाहिनी. आपल्या ज्या पूर्व वाहिन्या ज्या नद्या त्या पूर्व किनाऱ्यावर डेल्टा तयार करताना आपल्याला बघायला मिळतात. पश्चिमी किनाऱ्यावर डेल्टा नाही, आपल्याला एक विकसित बंदर मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात पश्चिमीच्या किनाऱ्यावर. अशा रीतीने आपले संकल्प बॅच जे आहे त्याच्याबद्दल आपण एक माहिती घेऊ. आपण आपले आजचे आदिवासी विभागाअंतर्गत चौकीदार गट ड या पदासाठीचे जे काही अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत ते आपण या यूट्यूबच्या माध्यमातून लेक्चर सिरीजच्या माध्यमातून बघत आहोत ते आपण आज समजावून घेतले. आपले आजचे जे प्रश्न आहेत ते अशाच रीतीने आपण याच यूट्यूब चॅनलवर उर्वरित पूर्ण सिरीज जी आहे ती परीक्षेच्या अगोदरपर्यंत आपण चालवणार आहोत. तर तुम्ही यूट्यूब चॅनलला जॉईन करू शकता की जेणेकरून ज्या काही तुम्हाला त्याच्या संदर्भात ज्या अपडेट्स आहेत त्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. त्याचबरोबर बघा, आदिवासी विभाग भरती 2026 मध्ये चौकीदार या पदासाठीची जी जाहिरात जी आपल्याला मिळालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही अर्ज केलेच असावे. त्यासाठी आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम आपण शिकवत आहोत. ॲपटेक कंपनीने जी मागची परीक्षा घेतली होती त्याच्या फॉर्मॅटनुसार आपली बॅचची रचना आहे आणि मागील वर्षाची प्रश्नपत्रिका ज्या आहेत ॲपटेक कंपनीच्या त्यांचा समावेश आपल्याला बघायला मिळत आहे. नवीन पॅटर्ननुसार आपली ही बॅच आहे. पूर्णतः PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहे. बॅचची फीस जर बघायला गेले रेग्युलर ती 1500 रुपये, परंतु सध्या ऑफर पिरियडवरती आपण 399 रुपयामध्ये अवेलेबल करून देत आहोत. आणि जर तुम्ही आता ऑफर पिरियडवर जर बॅच परचेस करत असाल तर तुम्हाला PYQची जी बॅच आहे PYQ अनालिसिस केलेली ती बॅच तुम्हाला तिथे मोफत मिळणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे की संकल्प बॅच जी आहे ती परचेस करण्यासाठी डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे सरळ सेवेची, जेणेकरून सरळ सेवेच्या संदर्भात ज्या काही तुमच्या अपडेट्स असतील त्या वेळोवेळी त्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले जातात की तुम्हाला ते मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की तुमच्या आदिवासी विभागाच्या पदभरती संदर्भात असेल किंवा इतर ज्या काही सरळ सेवेच्या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही तिथून शंकेचं निरसन करण्यासाठी आम्हाला कॉल करू शकता. भेटूया आपण आपल्या या लेक्चर सिरीजच्या पुढच्या भागात. त्यासाठी तुम्ही या सरळ सेवेच्या चॅनलला जॉईन करून शकता. धन्यवाद.